दिसत ना म्हणतो इकडे तिकडे बसले ना आणि ही तर स्वारी केल्यानं साऱ्या यादवाच्या संरक्षणाविद्येचं माझा बंधू कृष्ण या कृष्णानं साक्षात विश्व करण्याला आज्ञा केली आणि एका रात्री एका स्तंभावर सुवर्णाशा या द्वारकेची निर्मिती केली. पण तो तर जरासंध वेळोवेळी स्वारी करत होता. याच्या मुळाची कारण काय असेल तर एकच असली आणि प्राप्ती दोन त्याच्या कन्या. या दोन कन्यांचा विवाह कुणाची झाला असेल तर कौस मामा आपले मामामध्ये कौस मामा ज्यावेळी उन्मत्त झाले त्यावेळी माझा बंधू कृष्ण या कृष्णाला कौस मामाच्या वर गेला आणि गावाच्या दोन्ही कन्या वैद्यनाच्या पंक्तीला बसल्या आणि याचा सूर घेण्यासाठी वेळोवेळी जरासंध स्वारी करत होता. त्याचा असता शेवट माझा बंधू कृष्णाला गेला. पण विचार करतो या द्वारकेच्या काही मी आहे म्हणून ही सारी द्वारका आहे. याच माझ्या द्वारकेच्या नाही माझ्या आज्ञेशिवाय एकही याला लागत नाही. आणि असा अचला सुद्धा बाळाला शेपारून गेला असे म्हणून तर माझा बंधू कृष्ण या कृष्णाला जबाबदारी करत नाही. वेळेचं त्याला मानही नाही. आणि असं असताना सुद्धा बऱ्याच जागोनी संदेशही पाहिजे पण अद्याप द्वारकेपर्यंत तो आलेला नाही. आणि म्हणून मनाच्या काही निर्धार केला. आजच्या वेळी हा जर कृष्णाचा आला असेल तर याच्याशी आता बोलणारच नाही. हे माझ्या साऱ्या 56 कोटी याला वाटो तुम्हाला सुद्धा राजात नाही. हा जर माझा बंधू कृष्ण इथं आला असेल तर कुणी त्याच्याशी बोलायचं नाही. त्याचा हे दया घना नंद नंदना बाल मुकुंदा श्याम सुंदरा दया घना नंद नंदना बाल मुकुंदा श्याम सुंदरा दया घना नंद नंदना बाल मुकुंदा श्याम सुंदरा तव भक्तांचा सांभाळ करी तव भक्तांचा सांभाळ करी गोपिका वल्लभा श्रीधरा गोपिका वल्लभा श्रीधरा हे दया घना नंद नंदना बाल मुकुंदा श्याम सुंदरा दया घना नंद नंदना बाल मुकुंदा श्याम सुंदरा दया घना नंद नंदना बाल मुकुंदा श्याम सुंदरा काम शीतल सर्व मनातला झपला माझ्या सर्व भक्तांना या गोपाल पूजाचा मंगलमय आश्चर्य म्हणा या द्वारकेच्या राजप्रधानी कृष्णाने कोणी आमच्याशी बोलत नाही. कुणी या कृष्णाशी संवाद साधत नाही. सारे रागवून बसले असं का बरं घडलं. हर्षवर्धन म्हणणार आमच्याशी संवाद साधणारे ही आलं आज उठून का बरं बसले. हा 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 आराम केल्याने असंच असणार ही सारं नाही घडलं नक्कीच आमच्या लालामुळे. म्हणजे आमची दादा आमचे रागे भरले असतील आणि माझे दादा माझ्यावर रागवले असतील तर त्यांचा राग कसा नसावा. कृष्णाला कोणता नाही असं करतो. हो दादा दादा तुम्ही वाढीला मी तुझा दादा
नाही तर तुमची जन प्रार्थना केल्याशिवाय या आधी देवाला तरी समाधान नाही म्हणत या म्हटलं मला आशीर्वाद मिळाला काही बोलायचं नसतं काही घेणार नाही मला बोलायचंही नाही जमणार नाही घेणारही नाही तुमची जनपाठशाला केली आपली बारी पुजारी आधी झालं जेव्हा समाजात जन्म झाला आमच्यावर गाव रागे भरला याचाही मला कारण आहे कारण लोकवाहिन्या पालिकेच्या काही नित्य नियमाला हेरायला तू आज ज्या वेळी तुला विलंब झाला आणि आता तुला विलंब झाला म्हणून मी रागे बांधलेला आहे आणि याच आम्हाला विलंब झाला म्हणून आपण रागवला तर मला विलंब का झाला माझ्यामुळे विलंब झाला अरे काही नाही लागतो या विश्वाच्या नाही तुला तुझ्या सहस्राची आड बायका तुझ्या भक्त आणि भक्ती त्या काही कमी आहेत आणि हे सारं कळलं तर तुला उशीर झाला आणि माझं नाव सांगतोय तुमच्यामुळे विलंब झाला माझ्यामुळे कसा कुठे गेला द्वारकेत फिरवटका मारायला द्वारकेत फिरवटका मारत होता आणि कशासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी माझ्या दादांच्या होती एक 56 कोटी यादव काय बोलताय हे यादव या कृष्णाला पाहिजे होतं म्हणजे द्वारकेचा काही सारा यादव माझ्या बाबतीत काय बोलतोय हे ऐकण्यासाठी तुम्हाला तोंडावर भारी चाललं होती दादांच्या बाबतीत ही प्रजायुक्ती मागवून काय बोलते एक यजमानी या कृष्णाला करायची होती म्हणजे सारे यादव मागून काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी गेला हे कृष्णा आता मला ऐकायचं आहे हे सारे 56 कोटी यादव माझ्या मागून काय काय म्हणताय काय बोलणार तुमचं काय वाईट बोलणार तुमच्या काय वाईट बोलणार सगळेच चांगलं बोलताय विचारलं सांगा सांगा याला कदाचित द्वारकेचे दादा बलराम दादा द्वारकेचे दादा बलराम दादा हे गेले काय झालं
दादा असताना गेले गेले असतील म्हणजे कुठं कुठं? काही दिवस तीर्थयात्रेला गेले असतील हा, तीर्थयात्रेला. आणि त्यानंतर या द्वारकेचा राजा सम्राट कृष्ण झाला असेल हा, तर हा. सांगा तुम्हाला कसं वाटेल असं विचारलं मी साऱ्यांना असं विचारलं सारे बोलू लागले काय बोलू लागले? दादांची जागाच का दादांची जागाच का? दादांसारखा कृष्ण चालू सुद्धा शकत नाही माझ्या सुद्धा चालू सुद्धा शकत नाही. असे सारे म्हणताय असं म्हणताय. दादाला मी विचारलं काय असं विचारलं? काय आमच्या दादा हा, दादा. ते या कृष्णात नाही हा. त्यावेळी सारे बोलू लागले काय बोलू लागले? द्वारकेचे राजा बलराम दादा दादा बलराम दादा. चालायला लागले लागायला लागले. की असं वाटलं असं वाटलं. असं भासलं असं वाटलं. जणू भला मोठा हत्ती सारे यादव मला हत्ती म्हणाले. मी हत्ती आहे. सारे म्हणताय हे कृष्णा, सारे हत्ती म्हणाले तू आता वरतून सांगतोय. तू काय केलं? मी विचारलं त्याला काय विचारलं? देहाला मोठे असले म्हणून काय झालं हा. हत्ती म्हणणार की का मग सारे जण म्हणताय तुम्हाला हत्ती का म्हणताय ते काय म्हणताय? हत्ती चालायला लागला हा. जिथं आपली पावलं लागलो तिथं धंदा उमटवितो हा. द्वारकेची राजा बलराम दादा तिथं जाती तिथं आपलं अस्तित्व निर्माण करतात आणि म्हणून सारे जण तुम्हाला हत्ती म्हणताय मुंडे, मुंडे. अरे द्वारकाधी बलराम दादा हत्ती अरे रे. वा अरे मुंडे, मुंडे. लक्षात ठेवायचं यानंतर राजा कुठेही दिसली सरळ हत्ती म्हणून हाक मारायची कोणी तुम्हाला काही बोलणार नाही अरे मुंडे. अरे हत्ती रे मी. हे ऐकलं हे केलं. भावनामध्ये उंचावू लागल्या अजून पुढे गेलो अजून पुढे गेलं. आणि विचारलं सांगा आमच्या दादांच्या बाबतीत सांगा हा. तुम्ही सारे अनुभव बोलताय काय म्हणतोय? द्वारकेचे राजा बलराम दादा हे पुरुष नव्हे दादा पुरुष नव्हे. दादा पुरुष नव्हे. होय सारे म्हणताय म्हणजे दादा आता स्त्री झाली की. अहो तुम्ही लागता कशाला इकडे या मग पुरुष नव्हे म्हणजे तुम्हाला काय वाटलं काय वाटतं? सारे तुम्हाला स्त्री म्हणताय हा. तसं नव्हे हे काय म्हणताय द्वारकेची राजा बलराम दादा हे पुरुष नव्हे हे तर महापुरुष आहे महापुरुष म्हणतो. कोण पुरुष आहे असं म्हणताय म्हणजे महापुरुष आहे मी. आणि हे तुमची स्तुती ऐकता 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 थोडा थोडा आम्हाला विलंब झाला आणि तुम्ही आमच्यावर रागे भरला आता मला सांगा हा तुम्ही आमच्यावर धरावा की कृष्णाला आपल्यावर धरावा बरोबर आहे, बरोबर आहे. माझी स्तुती ऐकता विलंब झाला. पण काय हो आमची मार्गप्रतिष्ठा का बरं करत होता याच्या मुळाशी कारण आहे. कारण मी फार मोठा निर्णय घेतलेला आहे निर्णय घेतला आणि तो निर्णय कोणता असेल कुठला म्हणत तर मी आताच्या क्षणापासून विश्रांती घेणार आहे आणि राजसूत्र कोण हाताळणार आणि या द्वारकेची राजधानी तुझ्या हाती देऊन मी रेवतीच्या मारी जाणार आहे. म्हणजे या क्षणापासून या द्वारकेचा राजा कृष्ण होणार आहे हो, अशी तुमची इच्छा असेल होईल तुमची इच्छा पूर्ण सगळ्यांना सांगा राजा कृष्ण झालाय हे सारा 56 कोटी यादवांनो आताच्या क्षणापासून या द्वारकेचा राजा कोण असेल तर माझा बंधू कृष्ण 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 निघाला. हे कृष्णा काय झालं? राजा कोण आहे राजा तू आहे. राजा आमच्या झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही हे कुठे निघाला निर्णयाचे दिवस संपले हे बघा डावेला आयचा अगोदर नव्हतं. आता मी सांगतो ते ऐकायचं हा आता खाली कुठे इथं समेशा तिथं बसलेला दादा मी तिथं बसलो. दादागिरी बाजूला ठेवा पथा खाली राजा संस्कृत मध्ये ऐकायला हवं पटकन बसा पटकन वर उठा पटकन बसा उठा बसा उठा बसा ठेवा. वा, वा, वा. थांबवा आता. अशी तुमची थट्टा मी का केली
हा गेली तुम्ही काय म्हणाला हा. कृष्णाला राजसूत्र हाताळता येत नाही हा. मग तुम्ही गेल्यानंतर मी राजसूत्र कशी हाताळणार वा. साप दाम गंडभे त्यावेळी सूत्रांचा योग्य उपयोग करून या योग्य प्रजेला मैदान करेल आमच्या सुरुवात मनापासून हा वा पद्धत आवडली आवडलं वा, ना वा. आता कृष्णाला चला आणि 8-15 दिवस झाले काही महिने विश्रांती हा. आणि निघाला या क्षणी. या मार्गाला देवा. हे कृष्णा हो गेला नाही तुम्ही मी काय म्हणतोय काय म्हटलं हा नारद बऱ्याच दिवसांनी येतोय येऊ दे ना आणि त्याला जरा भेटूनच जातो हो नारद येऊ दे राजा बसलेला इथं हे, राजा बसलेला आहे का अरे द्वारकेचा राजानी आणि हा जर नारद इथं आला आणि इथं जर त्यानं मला पाहिलं नसेल तर तो साऱ्यांना सांगा सुटेल दादांची आता जागा सुटली म्हणून म्हणून जरा जागेत परत करूया कशाला तो येऊन जाईपर्यंत जरा राजा मी आणि तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे सत्तापतीचा माळ सांगणार ठीक आहे येऊ दे तुमच्या मनात. झालं बऱ्याच दिवसांनी आनंद येतोय येतोय.
या नागाचं खाद्य पाहतो. हो आलेल्या प्रत्येकाला तुम्ही मारू लागला तरी आवारकीच्या राजप्रधानी कोणी येणार नाही आणि बघायलाच नाही तर आलेला काय आहे हे आधी महत्वाच्या मुळाशी कारण आहे. म्हटले द्वारकाधीश कोण? कोणे द्वारकाधीश द्वारकाधीश. कोणे हे द्वारकेचा राजा मी. कोणे मी नमस्कार कुणाला करतोय? स्त्रियाला. माझ्या देवाला नमस्कार. हा कोण? माझा रे. कोणे आम्ही बोलतोय आम्ही बोलतोय आणि काय रे एवढा मोठा हत्ती तुला दिसला मी नागाला. दादा तुम्ही हत्ती. हत्तीला तुला महत्व आहे. याचं तुला महत्व नव्हते. माझं कळत नाही. तुम्ही हत्ती म्हणून तुमचं मत हे, हत्तीला महत्व नाही. आहे ना. नमस्कार कर. पण तुम्ही हत्ती कधी बसून हे, तुम्हाला सोडही नाही आणि शेपूटही नाही. दादा हत्ती तुम्ही. हे नागाला. हे याला सांगायला जावं. आता शेवट सांगा तुम्ही. दादा आता हत्ती झाले. सांगायला हवं, सांगू देतात. हे नागाला. दादांचं हत्ती झालं. महत्वाच्या गोष्टी सांगायलाच काय हा. महत्वाच्या हत्तीला हो. मग मृत्यू होता एकाला त्रैलोक्यात प्रत्येकाला सांगायचं हत्तीचं महत्व काय ना यांना बरोबर माहिती आहे. हत्तीचं महत्व. काय रे? नागाला. द्वारकाधीश कोण? दादाईचा असताना. नंतर नमस्कार याला मला तरी करणार. कारण आहे कोणतं? देव मला पटकन दिसला. वास्तवात तुम्ही द्वारावर बसला आहोत. मग पटकन दिसला असता. हे नागाला. चक्कर नमस्कार. द्वारावर कोण बसतं? तुम्ही बसा. अरे दादा मी आणि द्वारावर बसू. तसं नाही गैरसमज होतो. पटकन दिसला असता. आजचा दिवस जाऊने उद्यापासून ती द्वारावर बसली काय? द्वाराला दिसली साऱ्यांना दिसतील असे बसतील द्वार बंद होईल, मी द्वारावर बसतो. काळजी करू नका आम्ही मोठं करून घेऊया आता द्वारावरच बसूया लवकरात लवकर भेटू हे नागाला इकडे. दादा अरे नागाला. दादा बऱ्याच दिवसांनी आला. तुमच्या भेटीसाठी हा म्हणतोय. काय म्हणते तुमच्या द्वारकेत प्रवेश केला. प्रवेश केला. काय हे तुमचे यादव काय आला म्हणजे? अरे माझा शपथ वडी आलो. कुणालाही कशाची कम जाता नाही. हे शपथ कोटी साऱ्याला आनंदाला भेटतोय. फिरताय हा. फिरताय. हा. मला सुद्धा भेटले. भेटले? मला भेटले. काय म्हणाले? काय म्हणाले असतील होणार मुली. काय होणार मुली. काय होणार मुली? कुठं निघाला कुठं. हा, म्हणालो, आनंदाने म्हणालो. आनंदानं म्हणाला. दादांच्या भेटीला दादांच्या भेटीला. दादांना पाहून येतो. दादांना पाहून गेलो म्हणजे तसं नाही. हे महाराजा तो सांभाळून बोल. दादा तसं नाही. मग बऱ्याच दिवसांनी पाहून अरे येतो. दादांची प्रतिष्ठा का? दादा आमचे दादा असे दादा तसे दादा तुझे तसेच ते हे महाराजा असं म्हणाले. दादा तसेच ते. दादांची योग्यता ते ओळखतात. हा. आमचे दादा जाताना दादा आमचे दातारा. अन्य दाता हा. द्रव्य दाता रंगे दाता. वस्त्र दाता. वस्त्र दाता आहे मी. दादा आमचे जाताना दादा दातारा. दादा आमचे जाताना दिवसांदिवस होत चालेल म्हातारा. थांबा दादा काय झालं. म्हातारा. दादा मी नाही. एवढा धडल्याकडे म्हातारा. हे तुमचे म्हणता मी
म्हणताय म्हातारा म्हणताय तुम्हाला कुणाला तुम्हाला म्हातारा म्हणताय एवढी हिंमत? म्हणतो पण मी ऐकून घेतलं नाही तू काय केलं अरे! तुम्हाला नाही त्यांच्या अंगावर गेलो बरोबर आहे माझ्या बाजूला गेलं. विचारलं म्हातारा म्हणजे काय होय. राजेचा दादा म्हातारा झाला केस पिकल्याची काय विचारलं. त्यावेळी ते म्हणाले ऐकण्यात गैरसमज होतो द्वारकेचे दादा म्हातारा 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 मला ऐकू आलं म्हातारा ते म्हणत होते म्हातारा अडके घोटाळा. पण दादा विशेष कारण हा. संदेश घेऊन आलो संदेश कुठे आहे? दादा काय शोधता? संदेश शोधू नका मग? हे तुमचे विनोद चालणारे नव्हे त्याला शांत राहा हा. दादा संदेश म्हणजे काय हा. हो निरोप घेऊन आलो द्वारकेत काय घडते तुम्हाला माहितीये हे झालं. तोपर्यंत स्वर्ग आधीच बलवान झालंय. तोपर्यंत स्वर्गात काही घडणार नाही. हा? तुम्हाला काही यातच नाही काय घडलं? द्वारकेत काय घडणार काय घडवून सुद्धा गेलो हे नारदा, तुम्हाला माहिती नाही बोलण्याचा पडकार्थ. द्वारकेत यक्षोत्पन्न झालाय यक्ष? ज्याने या प्रजाजनांना त्रस्त केलंय आणि तुम्हाला ते जळू नाही नारदा, तो जर यक्ष उत्पन्न झाला असेल, तर ती काय? दादा तुम्ही जाऊ नका कृष्ण तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जर गेला यश मिळणार नाही तो नाही या भीक मार्ग तुम्हाला मिळणार आहे. कुणाला भीती घालताय? बलराम झाला तर घाबरणार नाही. या यशाला मागल्याशिवाय माघारी घेणारच नाही. याच्यासाठी काही होणार नाही यश काही म्हणणार नाही हो यश दादांना मार 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 मारणार तुला आणि मला जावं लागणार हात व्हायला पण दादा गेले म्हणजे काय जाणार ते? हे नारदा, काय म्हणताय? हे नारदा, हा, हे काय केलं? अरे वातावरण निर्माण केलं. दादाची दादागिरी जाऊन लागली. हे नारदा, दादा गेले दादा गेले का? हे नारदा, दादा गेले दादा 3 वेळा गेले. अरे दादा नाताला गेले आणि एकदा मान लावलं. अरे याला नको म्हणून सांगत असताना 3 वेळा गेलो. नाताला गेला आणि येताना मान लावलं. तुमचा बदलला नाटक स्वामीजी या देशात प्रियांका स्वामीजी या देशात प्रियांका इथून आमच्या देशाला गौरव करण्यासाठी लागमनाचा पास केलेला स्वामीजी या देशात प्रियांका या चांगला आरोग्य उलट आयुष्य प्राप्त होईल आता हे गोपाल कृष्णाचा मंगलमय आशीर्वाद आणि माझ्या भूमिका जत्र राष्ट्रपणाच्या वतीनं आदरपूर्वक बक्षिसाचा नाट्यप्रेमी गणेश भोटाले यांनी कलागुणांच्या गौरव लागल्याचं 100 रुपयाचं वर्ष दिले नाट्यप्रेमी गणेश भोटाले यांचे आभार मानून पार्वतीचा आदर देवा आता यश म्हणणार कसा अरे यश मानर यश मेलाच. अरे यश मेला तर यश कुठे? हे नारदा, अरे हा का गेलं? अरे त्या यशाला मारायला मी कुठे? अरे हा मारेल ना. अरे हा असला मारेल. हे कृष्ण, काय झालं तुला राज वाटते. आत्ताच्या यशाला मारून टाक. म्हणजे यशाचा सर्वाला लाभी करावा हा, ठीक आहे तुमची आज्ञा मला सर्व झाली आहे पण साधा विठ्ठला हे गेला. दादाला ऐकायला नको. हा? तू त्या यशाला कसा मारतोय हे पाहायला प्रेक्षक घ्यावा. यालाही घेऊन जा. हा. केलंच पाहिजे म्हणजे. अरे माझा बंधू तो. प्रेक्षकाशिवाय कुणालाही इतकं महत्व नाही आणि प्रेक्षक असे म्हणतात यशाला आपल्याला बघायचं आता या